अंतरिक्षाची हस्तकृती दर्शवते, दिवस दिवसाचे संवाद करतो, रात्र रात्रीला ज्ञान प्रकट करते, वाचा नाही शब्द नाही, त्यांची वाणी ऐकू येत नाही, तरी त्यांचा स्वर सर्व पृथ्वी आक्रमतो, त्यांचे शब्द दिगंतरी पोहोचतात, सूर्यासाठी आकाशात त्याने मंडप घातला आहे, शय्यागृहातून वरासारखा तो बाहेर पडतो, तो वीर पुरुषाप्रमाणे आपल्या मार्गाने धावण्यात आनंद पावतो, आकाशाच्या एका सीमेपासून निघून दुसऱ्या सीमेपर्यंत तो भ्रमण करीत जातो, त्याच्या उष्णतेपासून काही एक सुटत नाही, परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे, ते मनाचे पुनरुज्जीवन करते, परमेश्वराचा निर्बंध विश्वसनीय आहे, तो भोळ्यांना समंजस करीतो, परमेश्वराचे विधी सरळ आहेत, ते हृदयाला आनंदित करीतात, परमेश्वराची आज्ञा चोख आहे, ती नेत्रांना प्रकाश देते, परमेश्वराचे भय शुद्ध आहे, ते सर्व काळ टिकणारे आहे, परमेश्वराचे निर्णय सत्य आहेत, ते सर्वथैव न्याय आहेत, ते सोन्यापेक्षा बावनकशी सोन्याच्या राशीपेक्षा इष्ट आहेत, ते मधापेक्षा मोहरातून पाझरणाऱ्या मधापेक्षा गोड आहेत, शिवाय त्याच्यापासून तुझ्या सेवकाला बोध होतो, ते पाहिल्याने मोठी फलप्राप्ती होते, स्वतःच्या सुखा कोणाला दिसतात, गुप्त दोषांपासून मला मुक्त कर, तसे धिटाईने केलेल्या पातकांपासून आपल्या सेवकाला आवर, त्याची सत्ता माझ्यावर न चालो, म्हणजे मी पूर्ण होईल आणि महापातकापासून अलिप्त राहील, हे परमेश्वरा माझ्या दुर्गा, माझ्या उद्धारका, माझ्या तोंडचे शब्द व माझ्या मनचे विचार तुला मान्य असो. आमेन.